या वेळेस इथे काय घडलं, या मागच्या चेंडूवर विकेट आला होता, याच्या नंतर मात्र इथे एक मोठा फटका खिचून आणलाय गोपाळ. न्यू बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये एंटर केला गेला होता, त्याच्या बॅट मधून आला हा षटकार, सॉरी चौकार, आणि या चौकारच्या मदतीने इथे धावफलक 4 धावा धावफलकावर. बॉल पूर्वेच्या मैदानामध्ये. यस, नक्की, थँक्यू. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला होता, मात्र त्याच्या दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेला गोपाळ या फलंदाजाने. चेंडू ओ यस, पुन्हा एकदा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मात्र क्षेत्ररक्षक तिथे येणार होतं, मात्र प्रयत्न तर चांगले झाले होते. या वेळेस क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार, तत्पूर्वी इथे होतील 2 धाबा कंप्लीट. या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक 6 या धावसंख्येवरती. पुन्हा स्ट्रोक तर चांगला होता, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढला होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज गोपाळ या फलंदाजाचा, मात्र इथे प्रयत्न फसला गेला. या वन बाउन्स चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. शरद यस, आणि चुका, या चुका, आणि या चुका मात्र महागात पडू शकतात. याचा मात्र तुम्हाला याचा अनुभव देखील असेल. कॅचेस विन मॅचेस विन असं म्हटलं जातं, तर नक्कीच गोपाळ या फलंदाजाचा सोपा झेल होता. झेल इथे होत जमिनीला दान. सिरत बांगारी मात्र करता मोठी चुकी. झेल जमिनीला जाणे, एक धाव कंप्लीट. ओ आता आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. खाली कैलास येणार, आणि कैलास कडनं त्या चुका होणार नाहीयेत. गडी क्रमांक दुसरा तंबूच्या आश्रयाला. इथे शरदच्या पारीचा देखील होणार आहे. यस, फिरकीची जादू ज्या नावाने इथे बोलायला जाते, कैलासला नेहमीच आपल्या फिरकीच्या जादूवरती मोठे फलंदाजाला जागच्या जागी उभं ठेवण्याचं काम करतो हा गोलंदाज. आणि या वेळेस इथे होईल बाद. विकेट क्रमांक 3. मध्ये मिलिंद जर्सी नंबर 13 या वेळेमध्ये स्ट्राइक एंडला असेल मिलिंद. पहिला चेंडू होता कैलासच्या गोलंदाजाचा, आणि पहिल्या चेंडूवर इथे मिळाली गोपाळ सारख्या मोठ्या फलंदाजाचे विकेट.
अद्यापर्यंत विचार जर केला गेला तर 3 गडी या वेळेत तंबूच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर जाऊन विसावले रक्षकाच्या हाताखाली. फिरकीची जादू नक्कीच इथे या मैदानामध्ये आजमावली जाते कैलासच्या माध्यमातून. यस पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि चुका. नक्कीच पहिल्या वेळेस चूक शरद या क्षेत्ररक्षकाने केली होती, त्यानंतर प्रवीण हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली तर आला होता, मात्र साधा आणि सोपा झेल देखील इथे केला जातोय जमिनीला दान. या चेंडूवर एक धाव कंप्लीट झाली. या एक धावेच्या मदतीने धाव फलक 8 धावा या वेळेस धाव फलकावर जोडल्या जातात. स्ट्राइक रोटेट केली गेली या वेळेस स्ट्राइक फलंदाज तुलसीराम. ओ पुन्हा एकदा स्टीप आउट करून खेळण्याचा प्रयत्न तर होता, फलंदाजाचा प्रयत्न इथं फसला गेला. पुन्हा निर्धार चेंडू, वारंवार चांगली गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून इथे हाताळलेली जाते. पुन्हा रक्षकाने केली थोडीशी चुकी. तुलसीराम या फलंदाजाचा हलकीच एज लागली गेली होती, मात्र रक्षकाने चुका केल्या आणि झेल होता, झेल झाला जमिनीला दान. इथे जीवन दान दिलं जाते तुलसीराम संघा, सॉरी तुलसीराम या फलंदाजाला. यस या वेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक, मात्र तिथे तैनात संजू आणि संजू कडनं चुका होणार नाही. षटक क्रमांक दुसऱ्या इथे संपलं गेलं. या दोन षटकांती धाव फलक स्थिर 8 या धाव संख्येवरती. या वेळेस देखील न्यू फलंदाज नवीन बॅटर या वेळी मैदानाच्या आतमध्ये रोहित. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार जर केला गेला ना तर व्यक्तिक पहिली सांघिक कोट्यातलं तिसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नयनेश. यस नक्कीच पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू ड्रॉप झाला. 2 क्षेत्ररक्षक मात्र मागे थांबणार, चेंडू थांबणार नाही. या चेंडूवर आला या चौकार आणि या चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरकावला जाईल. डीजेला दिवस संधी. डीजे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर लेग स्लिपचं क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाणार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी. डीजे डीजेचं लक्ष असं पाहिजे नक्कीच. आता मात्र पंच आम्हाला सांगतील एक स्क्वेअरचा मारा, एक आपण तर दाबा, एक आपण तर दाबेने धाव फलक 17 धावा धाव फलकावरती. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न तर केला गेला होता, मात्र प्रयत्न इथं फसला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडूला झेज करणार.
पुन्हा चेंडू टप्पा खाल्यानंतर उसळी घेऊन निघून जातो या यष्टी रक्षकाच्या खाली निर्धाव चेंडू. चांगले गोलंदाजी जर दोन चेंडूंचा विचार केला गेला पहिला आणि दुसरा तर अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन नक्कीच दोन चेंडूवर दोन मोठे फटके आले होते त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी नैनिशा गोलंदाजाच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यशरक्षक दूरवरून कैलास धावतोय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न देखील इथं सक्सेस होतोय. दोन धाबा रनिंग बिटवीन द विकेट दोन धाबेने इथे धावफलकावर भर पडली जाते. षटक क्रमांक तिसरा इथं संपलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. डीजे वाजवा. तर व्यक्ती दुसरं सांघिक कोट्यातलं चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज काही तास या वेळेस जादूची फिरकीची जादू पुन्हा अशा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. यस क्षेत्ररक्षक तिथे तैनात प्रवीण थोडासा बंबत झाला या चेंडूवर झाली ते एक धाव कंप्लीट आणि एक धाब्याने धावफलक 20 धावा धावफलकावर. यस वाईड यस पंच मात्र आम्हाला इथे सांगतील हा एक खराब चेंडू एका वंतर धाव आणि एका वंतर धाब्याने इथे धावफलकावर भर 21 धावा धावफलकावर. पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज कैलास चेंडूला झेज करत होता. चांगला चेंडू पकडला गेला. चेंडू उभारला एकही धाव इथे घेतली जाणार नाहीये. यस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक चेंडू खाली चुका होणार नाही या वेळेस. मिलिंद हा फलंदाज बॅक डगापुढ. मैदानाच्या आतमध्ये गणेश हा पहिला चेंडू मात्र आपल्या स्पेस करत असताना पहिला चेंडू इथे येतील निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत विचार केला गेला तर रोखून ठेवण्याचं काम तीनकर संघाला केलं जात इथे. क्रॉस द लाईन फटका आणि सक्सेसफुल देखील झाला. चेंडू जाणार सीमा पार. षटकार धन्यवाद. पंच बॉल हातामध्ये ठेवा अन्यथा इमर्जन्सी साठी तुम्ही तो बॉल वापरू शकता. पुन्हा एकदा षटक क्रमांक इथं संपलं गेलं आणि या 4 षटकांची धावफलक 27 धावा धावफलकावरती जोडले गेले.
वाजवा डीजे तोपर्यंत. सिद्धार्थ पहिला चेंडू इथे येतोय निर्धाव. तर नक्कीच आंब्यात साडेखाली जर बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना थोडीशी विनंती आहे, थोडस मागे यायचं, षटकाराच्या आतमध्ये बसू नका मित्रांनो. तर दुसरा चेंडू इथे येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी. सध्यापर्यंत दोन चेंडूच्या फेकी झाले, दोन चेंडू मध्ये एकही धाव इथे खर्च केली गेली नाहीये. चांगली गोलंदाजी. विनंती असेल आंब्याच्या झाडाखाली बसलेले जे प्रेक्षक वर्ग, विनंती करतो मित्रांनो, आपण थोडस सहकार्य करा आणि थोडसा मागे सरकून बसा, कारण की अन्यथा एखादा टीम साठी एखादा मोठा फटका आला तर उगाच त्यांना देखील या चेंडूवर निराशा नको. तर आपण थोडं सहकार्य केलं तर नक्कीच स्पर्धेला कुठल्या प्रकारे गालबोट लागू नये याची विनंती करतो मी सर्वांना. ओ पुन्हा चेंडूला उडवला गेला. या चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली गेली होती. या चेंडू देखील येतोय निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू पैकी गेले आणि एक धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी. धाव फलकावरचा विचार केला तर धाव फलकावर धाबा 28 धावा. ओ यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवला गेला. चेंडू मात्र थांबणार नाहीये. हे पण क्वालिटीचा ब्रँडेड शॉट. तर या षटकाचा शेवटचा चेंडू या पुन्हा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जाऊन विसावला रक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडू षटक क्रमांक 5 मध्ये संपला गेले. धाव फलक जाऊन पोहोचला या 29 धावा, सॉरी 34 धावा. 35 धावांचं लक्ष्य.
प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड संघाने मात्र टोटल धावफलकावर धावा जोडल्या गेले तर 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं गेले या मेचकरवाडी संघासमोर. मात्र ते लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल पाहायचं. सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी सज्ज. सलामीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला रोहिदास तर एका साईडला संजू अशी सलामीची जोडी मेचकरवाडी संघाकडे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. यस चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सलामीची जोडी स्ट्रायकिंगला संजू, नॉन स्ट्रायकिंगला रोहिदास. गोलंदाजाचा विचार जर केला गेला तर तिन्ही गड संघाकडे ना गोलंदाज व्यक्ती पहिले सांगी कोट्यातलं पहिलं. यावेळेस शेरदा गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅक वर, स्ट्रायकिंगला संजू. ओ पहिला चेंडू कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना आला इथे चौकार. वाह, अतिशय सुरेख फटका होता. कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढला. झेंडू थांबणार नाही, झेंडू जाणार. दन 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 सबकार. या सबकारच्या मदतीने धावफलकावर धावा जोडले जातील 4. डीजे देखील रंगात येतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. यावेळेस इथे काय घडलं गेलं या इथे होईल संजू बॅगीला गाबुडा. मागचा दरवाजा इथे खुला ठेवला आणि चोर मात्र येऊन चोरी करून निघून गेला. विकेट क्रमांक पहिला तंबूच्या असलेला मोठा मासा मात्र इथे गळाला लावला गेला या संजू शरद. तर नक्कीच इथे लक्ष्मण दादा ठोंबरे ते देखील उपस्थित झाले. तर या स्पर्धेच्या वतीने त्यांचे सरस स्वागत. आवर्जून आपण वेळात वेळ काढून या आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. भक्ताची वाडी कमिटीच्या वतीने देखील त्यांचे सरस स्वागत. आयोजनाचा विचार केला गेला तर अतिशय सुरेख आयोजन देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल. भाविक बोल मैदान न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच गेला होता. एक धावांचा प्रयत्न विकेटचे पतन झाला असते. क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलं होतं. थोडासा बंबत झाला मात्र 4 धावा वाचवल्या, 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर संजू सारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूच्या आसला पाठवला गेला. तिसऱ्या चेंडूवर इथे आली एक धाव. स्ट्राइक रोटेट केले स्ट्राइक आणला यावेळेस रोहिदास. ओ यस मास्टर माइंड. नक्कीच नेहमीच जर विचार केला रोहिदासचा तर नेहमीच आपल्या विकेट टिकवून ठेवण्याचं काम हा फलंदाज करत असतो आणि तीच नजाकत यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाकाच्या बाहेर निघून जाणार. चौकार डीजी. ओ यस पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता. या फुलटच चेंडू वरती हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं रोहिदासच्या फलंदाजाने. या चेंडूवर आली ते एक धाव. धावफलक 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राइक एंडला आता कैलास नक्कीच क्षमता कैलास मध्ये तितकी. ओ स्ट्रेट ड्राइव्ह वटा चेंडू
सीमापार षटकार यस नक्कीच पंच मात्र आम्हाला इथे सांगतील षटकार आणि षटक क्रमांक देखील इथे संपले गेले पहिल्या षटकांची धावफलकावर दाबा 16 पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार आला होता त्याच्यानंतर संजू सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे तंबूचा रस्ता दाखवला गेला शेरद्या गोलंदाजाने मात्र शेवटच्या चेंडूवर आला षटकार चांगला षटकार रन कमी होते रन थांबवायचे होते मात्र थांबवता आले नाहीये कारण की समोर तितके सलामीचे फलंदाज धन्यवाद तर व्यक्ती पहिला सांगितलं कोट्यातलं दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वामन यस क्रॉस द लाइन फटका चीजून काढला या रोहिदास या फलंदाजाने सिंधू जाणार वन बाउंस सीमा पार चौकार पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा चेंडू फेरकावून दिल्याचं काम केलं गेलं क्षेत्ररक्षक ओ क्षेत्ररक्षकाला बघायचं लागलं का यस नक्कीच दोन चेंडू आणि दोन चेंडू दोन्ही घणाघात प्रहार रोहिदास या फलंदाजाच्या माध्यमातून क्रॉस द लाइन फटके आणि दोन्ही सक्सेसफुल ओ झीज लागली गेली या वेळेस रोहिदासच्या पारीचा इथे होतोय अंत धक्का क्रमांक दुसरा मेसकरवाडी संघाला रोहिदास बॅटला का उड तर उत्तम दोरे साहेब देखील इकडे याच्या स्टेजवर उत्तम दोरे मारुती दोरे या मारुती चौधरी या प्लीज तर असे आयोजकांचा विनंती आहे की उत्तम दोरे मारुती चौधरी स्टेजवर यायचे तर नक्कीच या वेळेस स्कोर कार्ड धावफलकावर धावा जोडल्या गेले 24 धावा ज्या वेळेस षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना अजून दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक तर 21 चेंडू आणि 11 ची गरज आता असेल मेसकरवाडी संघाला नवीन फलंदाज सिद्धार्थ या वेळेस पहिला चेंडू सिद्धार्थ साठी होता मात्र हा चेंडू येतोय इथे निर्धाव मागच्या दोन चेंडूचा जर विचार केला तीन चेंडूंचा तर दोन चेंडूवर दोन चौकार आले होते त्याच्यानंतर रोहिदास सारख्या मोठ्या फलंदाजाचा विकेट आणि हा तिसरा चेंडू चौथा चेंडू साठी निर्धाव पुन्हा असा फुलटो चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचणार नक्कीच सुरेख झेल होता 38 सर्कलच्या आतमधला प्लेयर खूप काळ धावत बाहेर निघाला गेला आणि झेल देखील कॅरी केला गेला इथे होईल सिद्धार्थच्या पारचा देखील अंत बॅक टू बॅक दुसरा मात्र हैदरा या षटकाच्या अंती दिला जातोय
सिद्धार्थ डॉक्टर डागाबड तर नक्कीच या वेळेस इथे मी तर म्हणेन सध्या शर्तींचे नजाकत मात्र तुम्हाला बघायला मिळत असेल. नेहमीच शर्तींचा जर विचार केला गेला तर हप्त्यातून 4 वेळा तरी असतात आणि त्याचा पूर्णपणे आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील तिथे आवर्जून गाडीच्या माग शतरक्षक गाडी धरी तो काय हो गाडी. तर नक्कीच इथे शर्यत लागली होती. चेंडू पुढे शतरक्षक मागे चेंडू पुढे चेंडू इथे जिंकला गेला. या चेंडू गेला पॉइंट रिजन मध्ये चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 28 धावा धावफलकावरती. यावेळेस तर व्यक्तिगत दुसरं सांगितलं गोलंदाजी तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वर यावेळेस एक गोलंदाजी शर्यत येतो. या स्ट्राइक एंडला कैलास नॉन स्ट्राइक एंडला बल्लभ. ओ फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे समोर लावले गेले होते. त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या भरून मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं गेलं होतं. मात्र या तर या वेळेस आली एक धावेने धावफलक इथे पुढे सरकवलं. 29 धावा धावफलकावर अजूनही 6 धाब्यांची गरज असेल. येणारे 17 चेंडू 6 धावा. ओ यस या वेळेस क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वल्लभच्या पारीचा होईल इथे अंत. षटका क्रमांक 4 इथे दिला जात आहे. वल्लभच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुदाम अजूनही येणारे 16 चेंडू आणि गरज असेल 6 धाब्यांची. ओ फिनिश. यस मॅच फिनिश होते इथे. सुदाम एक चेंडूचा खेळ होता आणि ते पूर्ण इथे मेसकर बाडी संघ होतो विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. यापुढील होणारा सामना सेकंड राऊंडचा पहिला सामना जांभळवाडी नादखोळा जांभळवाडी बणा आंब्याची वाडी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करून घेण्याचा प्रयत्न असेल. लवकरात लवकर दोन्ही संघांना विनंती करीन आपले कर्णधार स्टेजच्या जवळ यायचे.
तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला गेला आहे इथे कैलास बांगारी ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट आणि आणि फलंदाजी करत असताना 10 धाबा कुठून काढल्या त्यांचा सन्मान इथे मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येईल उत्तम दोरे साहेब यांच्याकडून तर इथे कैलासला देण्यात येईल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी उत्तम दोरे साहेब यांच्या हस्ते अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना 3 विकेटचा पद आणि फलंदाजी करत असताना धाबा कुठून काढल्या यस या वेळेस टॉसचा नाणेफेकीचा कौल केला जात आहे उत्तम दोरे साहेबांच्या हातचे एक साइडला असेल नादकुल जांभळवाडी तर एक साइडला आल्याची वाडी या दोन संघांदरम्यान तिथे नाणेफेकीचा कौल केला जातोय या नक्कीच यस नादकुला संघाने